श्रीराम नमस्कार. आज 19 जानेवारी 2025 भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 32. ऑगस्टनंतर एक 4 महिन्याच्या गॅपनंतर परत भगवद्गीता आणि मनुष्य जीवनावरती त्याचा होणारा परिणाम हे परत सुरू करत आहे. शेवटचा भाग आपण कर्मसन्यास योग ह्या योगाची सुरुवात केली होती आणि एक थोडीशी परत पार्श्वभूमी 1-2 मिनिटात सांगतो की कौरव आणि पांडव यांचं युद्ध जेव्हा निश्चित झालं तेव्हा भगवंतांनी एकदा मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, पण ह्या मध्यस्थीमध्ये त्यांना यश आलं नाही आणि शेवटी युद्ध हे ठरलं. भगवद्गीता हा विषय अभ्यासताना म्हणजे जेव्हा भगवद्गीतेचं आपण गीता उघडतो तर प्रत्येक वेळी त्या शब्दाची किंवा ओवीची नवीन ओळख ही होत राहते किंवा होत जाते. जसं सुरुवात त्याची आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवा, हा भगवद्गीतेचा पहिला श्लोक इथनं सुरुवात होते गीतेला, की भगवंतानी मनुष्य जीवन कसं जगावं, सहजता कशी असावी, याच्यासाठी कदाचित त्यावेळी भगवंताला व्यासपीठ मिळालं नाही आणि समाजापर्यंत धर्म आणि कर्म याचा प्रसार कसा व्हावा किंवा कसं समाजापर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे हे अर्जुनाद्वारे सांगायची संधी जोवरती हे युद्ध चालू झालं नाही तोवर भगवंतांना काही मिळाली नाही. म्हणजे अशी परिस्थिती नव्हती की अगोदर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हा उपदेश करू शकले नसते, पण जेव्हा मनुष्याच्या किंवा जीवन जगताना संघर्षमय अवस्था उत्पन्न होते, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की मनुष्य जीवन जगताना संघर्षमय अवस्था जेव्हा निर्माण होते, परिस्थिती निर्माण होते, तेव्हा भगवंतानी जे ह्या गीतेचं ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं आहे ह्याचा सर्वसामान्य जीवाला उपयोग होतो. याचा एक अर्थ असा झाला की कुठलं ज्ञान कधी द्यावं हे पहिलं कळलं पाहिजे. म्हणजे कधी आपण उठलं आणि एखाद्याला ज्ञान द्यायला किंवा अक्कल शिकवायला जर सुरुवात केली तर तसं चालत नाही. प्रसंगाच्या अनुरूप ह्या क्रिया घडायला हव्यात आणि त्या घडल्या. जेव्हा हा आपण शेवटचा भाग रेकॉर्ड केला त्याच्यानंतर परत भगवद्गीता की काय असतं की काही विषय हे डोक्यात कायम घोळत असतात आणि डॉक्टरांचं कायम म्हणणं असायचं की प्रत्येक धागा हा प्रत्येक क्षणी वेगळा असतो, प्रत्येक ज्योत ही जरी एकाच अग्नीतनं प्रज्वलित झाली असते तरी प्रत्येक ज्योतीचं अस्तित्व आणि तेवणं हे वेगवेगळं त्या अनुषंगाने असतं ज्या तऱ्हेने त्याला खाद्य दिलं जातं, म्हणजे तेल दिलं जातं किंवा सभोवतालची परिस्थिती. आणि ह्या भगवद्गीतेचा परत एकदा नर्मदेच्या काठी जायचा योग आला होता आणि मांधाता परिक्रमा करताना आपण म्हणतो ना की काहीतरी एखादी परिक्रमा करताना आपल्या मनामध्ये उत्तम विचार हवेत किंवा आपण कुठली साधना करत जायला हवं. तर त्या परिक्रमेच्या मार्गावरती श्लोक लिहिलेले आहेत
आणि सहज असं एक मनात आलं की काय परिस्थिती तेव्हा असू शकेल. म्हणजे भगवद्गीता आपण जेव्हा पहिला प्रसंग हा सगळ्यांना माहिती आहे की संजयाला व्यासांनी दृष्टी दिली आणि आधी पहिल्यांदा धृतराष्ट्राला विचारलं की तुला दृष्टी देतो, तू परस्पर जे युद्धभूमीवर चाललंय ते पाहू शकतोस. पण जन्मांध असलेला धृतराष्ट्र जेव्हा जी गोष्ट आपल्याला ज्ञातच नाही, जी ऐकून आपण फक्त बघणं सुद्धा नाही, कारण जे जन्मांध असतात त्यांना प्रकाश म्हणजे हा प्रकार माहीतच नसतो, किंवा समोरची आकृती काय आहे जे हाताला लागेल त्याच्यावरतीच, किंवा वर्णन जे ऐकतो त्याच्यावरतीच ते अनुमान करू शकतात. मग जे घडलेलं आहे, जे घडलेलं होतं, त्यावरती धृतराष्ट्राला ती मनात भीती उत्पन्न झाली की मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये आणि हा संहार मी बघू शकणार नाही, किंवा ती माझी ताकद नाही. आणि मग त्यांनी नकार दिला आणि संजयाला ती दृष्टी प्रदान केली गेली. म्हणजे ज्याचा कशामध्ये सहभाग नाही त्याला ह्या भगवद्गीतेचं ज्ञान ऐकण्याची संधी मिळाली. बरं, ऐकणारे कोण कोण होते? तर धृतराष्ट्र होता, संजय होता, अर्जुन होता, मारुती होता. पण या सर्वांमध्ये संजय होता, त्याचं काम होतं फक्त जे मी बघतोय त्याचं वर्णन करणं आणि जेवढं विचारलं तेवढंच पाहून वर्णन करणं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. माझ्या मनामध्ये तेव्हा मग ती परिक्रमा करताना विचार आला की आपण जेव्हा भगवद्गीता बघता किंवा वाचता तेव्हा धृतराष्ट्र हा संजयाला प्रश्न करतो की आत्ता ह्या स्थितीला काय चाललंय, त्या स्थितीला काय चाललंय. म्हणजे तो सुरुवात ते शेवट असा लाईव्ह टेलिकास्ट नव्हता, म्हणजे जेवढं विचारलं गेलं तेवढ्याच त्यांनी ते वर्णन केलं होतं. असा माझा विचार एक उत्पन्न झाला की ज्या भगवंतांनी ज्या भगवद्गीतेमध्ये ह्या जगताच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, ती भगवद्गीता जर त्यावेळी कदाचित त्या धृतराष्ट्रांनी ऐकली असती तर हे युद्ध थांबलं असतं आणि त्याची वैचारिकता बदलली असती. हा माझा विचार तेव्हा एक मनामध्ये आला. पण या क्षणी गुरूंकडनं उत्तर असं मिळालं की काही माणसं ही जन्माने अंधळे असतात, अंध असतात, आणि काही आंधळे असतात. अंध ज्याला जन्मताच दृष्टी नाही त्याला अंध म्हणतात, आणि जो दिसत असून न दिसल्यासारखं करतो त्याला आंधळा म्हणतात. मग इथं धृतराष्ट्राला आंधळा म्हटलेलं आहे, जन्मांध म्हटलेलं नाही आहे. कारण जे ऱ्हास होणार आहे हे त्याला कळत असून सुद्धा तो न कळल्यासारखं वागत आहे. आणि एक प्रकारे आपल्या मुलांच्या जो जीव त्यांचा गेला कौरवांचा या युद्धात, त्याला कारण सुद्धा तो कदाचित ठरला असेल. हा विचार तेव्हा मनात आला की कारण कर्माचा जेव्हा आपण विचार करतो, गांधारीच्या वडिलांचा, सुबल राजाचे जेव्हा 100 तिचे नातेवाईक घरातलेच मारले गेले, त्या कर्माचा भोग हा भीष्माचार्य आणि धृतराष्ट्राला भोगणं प्राप्तच होतं. आणि हे भोगांचं आपण जसं म्हणतो ना की पेराल तसंच उगवेल, तर आता हे उगवलेलं होतं. आणि आता जसं ते मारलं तसंच इथं हळूहळू तो एक एक कर्माचा सिद्धांताच्या अनुसार आता तो भोग उतरणार होता. आणि ही जर अवस्था निर्माण झाली नसती
की असं आपण धरून चालू की धृतराष्ट्रांनी हे सांगितलंच नसतं की मला काही बघण्याची ऐकण्याची इच्छा नाही, तर कदाचित त्यांनी जे अत्याचार केले भीष्माचार्यांनी आणि धृतराष्ट्रांनी, गांधारीच्या जे घरच्यांना मारलं, ते मारताना जाणीव त्यांना होती की आम्ही मारतोय, तर ती जाणीव इथं जेव्हा जर धृतराष्ट्राने सांगितलं असतं व्यासांना की मला कशाची गरज नाही आहे, युद्धाचा परिणाम काय जो असेल तो तेव्हाचा तेव्हा बघू, तर त्या गांधारीच्या माहेर शब्द मुद्दाम वापरतोय पटकन लक्षात येण्यासाठी, त्या लोकांची तेव्हा व्याकुळता किंवा त्याप्रमाणे त्यांचा गेलेला जीव, तशीच कृती किंवा तोच अनुभव हा इथं धृतराष्ट्राला येणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी आपण म्हणतो ना की परमेश्वरी शक्ती हीच अशी असते की ती बुद्धी देते किंवा नाही देत. जसं आपण म्हणतो की एखादा धरणात गेला, जाणार नव्हता पण तो गेला आणि तिथं तो मेला बुडून, किंवा एखादा जाणारा असतो आणि तो काही कारणाने जात नाही आणि ते जहाज बुडतं किंवा ते विमान कोसळतं पण तो वाचतो. तर ही परमेश्वराची कृपा आहे. मग जेव्हा भगवद्गीतेचा अशा तऱ्हेने मला जरा थोडासा विचार आला की ते मग ते यांना विचारलं की हे काय, तर हा ते उत्तर डॉक्टरांचं असं होतं की तो जन्मांध होता. म्हणजे ज्ञान असून आंधळेपणाने जगणारा होता, पण एका कर्माचा भोग हा त्याला भोगाचा होता आणि तो भोग खूप मोठा होता. म्हणून ही सगळी कृती शेवटी काय आहे की भगवंताची नियम लीला ह्या अशाच असतात की तो परस्पर कोणाला शिक्षा करत नाही, त्याची आधी जाणीव करून देतो. फक्त ती केलेली जाणीव किंवा ती झालेली कृती आपल्या लक्षात येणं गरजेचं असतं की ही घटना माझ्या जीवनामध्ये घडलेली आहे, तर याचा करता करविता तो परमात्मा आहे. मग इथं भगवंतानी हे रचलंच असणार की तुला कुठल्या भोगाची शिक्षा भोगायला लागते, कारण कळायला पाहिजे ना आपण काय पाप केलेलं आहे आणि आपल्याला कशा प्रकारे आपण समोरच्याला मारलंय तर आपल्यालाही कळलं पाहिजे आपले कसे मारताय. तर त्यामुळं हा माझा प्रश्न होता की यांना भगवद्गीता ऐकायला मिळाली असेल का नसेल. कारण गीतेमध्ये बघा संजय उवाच किंवा धृतराष्ट्र उवाच असा त्याच्यानंतर जेव्हा भगवद्गीतेचं हे चालू झालं, म्हणजे संवाद चालू झाला, त्याच्यामध्ये कुठं मध्ये धृतराष्ट्र उवाच किंवा संजय उवाच हे नाही आहे. म्हणजे मग तेवढीच म्हणजे जे ज्ञान कर्माचं जे होतं हे त्याला मिळालं की नाही असा माझ्या मनात प्रश्न होता. पण उत्तर तेच आलं की त्यालाही त्यांनी भगवद्गीता ऐकली. कारण कशाची शिक्षा केली आणि काय पाप केलं, एखाद्याला आपण म्हणतो ना की तुला कशाची शिक्षा झाली आहे हे कळणं गरजेचं आहे, आणि ती त्याला शिक्षा मिळाली. मग कर्माचा हा सिद्धांत जसा पुढं पुढं जातो आणि जिथं अर्जुनाने मग ज्याला मनाची अवस्था त्याची बिघडते आणि तो युद्ध करायचं टाळतो, आणि मग त्याच्यामध्ये अर्जुन विषाद योगापासनं आपण ही अवस्था त्या योगापासनं बघितली की त्याची मनाची एखादा मनुष्याला माहीतच नसतं, गोंधळलेल्या परिस्थितीत असतो. मग कशा प्रकारे भगवंतानी त्याच्यावरती संस्कार केले ते तिथपासनं आपण पुढं आलो होतो. मग त्याच्यामध्ये ज्ञान विज्ञान योग बघितला, ज्ञानयोग बघितला, कर्मयोग बघितला, आणि इथं कर्माचा संन्यास. कर्माचा संन्यास म्हणजे काय, तर इथं भगवंतानी मग त्या पहिल्या 2 ओव्यांमध्ये दिलेलं आहे की अर्जुन हा भगवंताला प्रश्न करतो कर्मसन्यास युगामध्ये की हे वासुदेवा तू मला नक्की सांग की मनुष्यानी कर्म करून मोकळं व्हावं म्हणजे त्याला उत्तम गती प्राप्त होते का संन्यास प्राप्त, जो संन्यासी असतो त्याला उत्तम गती प्राप्त होते. 2 रस्ते आहेत, पण दोन्ही रस्त्यांचं एकच ठिकाणी जाऊन जे मिळतंय, तर माझ्यासाठी उत्तम रस्ता हा कुठला. कारण जसं मी तुला म्हटलं की मी युद्ध करत नाही, मी संन्यास घेतो,
मी भिक्षा मागून जगतो, तेव्हा तू त्याला नकार दिलास. मला तू हेही सांगितलंस की जेव्हा भिक्षा मागितली जाते तेव्हा आपण ज्याच्याकडं भिक्षा मागतो त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं कमाई कशी आहे. परत एक त्यावेळेचा भाग हे सांगतो की जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला की मी संन्यास घेतो म्हणजे मोकळा होतो, तेव्हा भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे की अर्जुना, तू असं समजू नकोस की तू भिक्षा मागून जीवन जगाचं ठरवलंस म्हणजे तुझे भोग संपले. तर उलट तुझे भोग तू हाताने वाढवून घेतोयस आणि ते कसे आहेत याचं चयन तू करत नाहीयेस, कारण ते आपोआप तुझ्या कर्मामध्ये सामील होत आहे. तेव्हा मग अर्जुनाने प्रश्न विचारला होता की मला गोंधळलेली परिस्थिती अजून तू गोंधळात टाकू नकोस. मग तिथं भगवंत अर्जुनाला सांगतात की हे पार्था, आपण ज्याच्याकडं भिक्षा मागतो त्या माणसाची कमाई जर उत्तम गोष्टीतनं केलेली नसेल आणि तो कोणाला जर लुबाडला असेल, चोरी चकारी केली असेल, कोणाची फसवणूक केली असेल आणि असं अन्न तू जर भक्षण केलंस तर त्या माणसाचा 1/4 भोग हा तुझ्या नशिबात येतो. मग तो भोग तुला ज्याच्यातनं वाटतंय की मी कर्मातनं मोकळं व्हावं आणि संन्यासी व्हावं, तर उलट होईल. तुला त्या म्हणजे तुझे भोग तर तुला भोगायला लागतीलच, पण शिवाय त्या व्यक्तीची केलेल्या चुकांचा 1/4 भोग सुद्धा तुला भोगायला लागेल आणि तो कुठल्या स्वरूपात असेल हे तुला माहीत नसेल. त्याच्यापेक्षा तू युद्ध कर, असं तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं. पण जेव्हा संन्यास हा शब्द निघाला मग तेव्हा अर्जुनाने म्हणले ठीक आहे मधुसूदना, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मग मला सांग, मग संन्यास म्हणजे काय, संन्यासी कशाला म्हणतात, मला निदान तो तरी अर्थ कळू दे. मग त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा न्यास, म्हणजे संन्यास या शब्दाचा अर्थ काय की सर्व गोष्टींचा न्यास. मग भगवंतानी सांगितलं की मनुष्य जीवन जगताना मनुष्याला बाल्य अवस्था ते वृद्ध अवस्था या सर्व अवस्थांमध्ये जे कर्म, जे काम करायला लागतं ते केल्यानंतर त्याची जी सुटका होते त्याला संन्यास म्हणतात. म्हणजे भगवी वस्त्र परिधान केली तर तो संन्यास होत नाही. तुम्ही म्हणलात की मी काही करतच नाही, मी कामच पण करत नाही, कोणाला छळत पण नाही, कोणाला त्रास देत नाही, मला काहीही नको, मी भगवी वस्त्र परिधान करतो आणि निघून जातो, तर ह्याला संन्यासी म्हणत नाहीत. संन्यासी त्यालाच म्हणतात की जो उत्तम जीवन जगतो आणि मग मुक्तता ज्याला मिळते तो संन्यासी झाला. पण जो परस्पर संन्यासी व्हायला जातो, जन्मताच म्हणतो की मी संन्यासी होणार आहे, तर तो संन्यासी होत नाही. हे भगवंतांनी कर्म संन्यास योग ओवी नंबर 3 आणि 4 ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सोपं उदाहरण देऊन सांगायचं म्हणजे आपण जेव्हा नोकरीला लागतो तेव्हा पहिल्याच दिवशी आपण म्हणत नाही की मी आता रिटायर होणार आहे. तुम्हाला ते जीवन जगायला लागतं, पण जेव्हा तुम्ही 58 वर्षापर्यंत ते जीवन जगता त्याच्यानंतरच तुमची मुक्तता होते, तो संन्यास झाला. म्हणजे जीवनातली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला ती कृती ही करायलाच लागते आणि जर तुम्ही केली नाहीत तर तुमच्या नशिबी भोग उत्पन्न होतात आणि ते गंभीर स्वरूपाचे असतात. आणि याचं एक उत्तम उदाहरण, थोडं विषयांतर होईल पण सांगतो कारण हे श्रीकृष्णाशीच निगडीत आहे. एखादा गोष्ट कर्माचं टाळणं म्हणजे किती महाभोग उत्पन्न होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहेत. एक प्रसंग फक्त अगोदर कधी सांगितला असेल, परत सांगतो. सुरुवात कुठनं झाली, माऊलींना
संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं गेलेलं आहे. हा कर्माचा आलेला वाईट भोग आहे. म्हणजे नंतर जेव्हा कळलं त्यांचा अधिकार, त्याच्यानंतर ते थांबलं. पण तोवर संन्यासाची पोरं असंच हिणवलं गेलं. आणि का हिणवलं गेलं? कारण विठ्ठलपंत कर्तव्यापासून बाजूला जायला प्रयत्न केला त्यांनी आणि परत कर्तव्यात आले. पण हे ठरले, नियतीने ठरवून दिलेलं होतं. गणित कसं चालू झालं? अगदी आजी आजोबांपासून सगळ्यांना माहिती आहे. गोविंदपंत आणि मीराबाई हे विठ्ठलपंतांचे आई वडील. पण मूल होत नाही म्हणून कित्येक वर्ष साधना केली, विष्णूची साधना केली, पुरुष सुक्ताची साधना केली. आणि पुरुष सुक्ताची साधना करता करता आपल्याला वंशाचा दिवा नक्की मिळेल का नाही मिळेल ह्या विवंचनेत असताना, एकदा त्या सुक्ताचं उद्यापन असताना गहनी महाराज त्यांच्या घरी येणं भिक्षेसाठी. आणि मीराबाईंनी गहनीनाथांच्या जोडीमध्ये भिक्षा वाढताना त्यांच्या चेहऱ्यावरचा उदास भाव हा गहनीनाथांनी ओळखणं आणि त्यांना सांगितलं, आशीर्वाद दिला, तुझ्या मुलाची मुलं विद्वान होती. आशीर्वाद काय दिला? तुझ्या मुलाची मुलं विद्वान होती. आणि निघून गेले. गोविंदपंतांना आणि त्यांना आनंद झाला, कारण हे नक्की झालं की महाराजांनी दिलेला आशीर्वाद होता तो असा मोकळा जाणार नाही किंवा फुकट जाणार नाही. आणि मग नंतर विठ्ठलपंतांचा जन्म झाला. पण विठ्ठलपंतांना हा कर्माचा भाग आहे, संन्यास ते कर्मात म्हणून हे उदाहरण सांगतोय. आणि मग जसे मोठे व्हायला लागले तसे पैठणला शिक्षणाला गेले. आणि पैठणहून शिक्षण करून आले, जेव्हा घरी आले तेव्हा जातानाचा मुलगा आणि येतानाचा मुलगा मीराबाईंनी ओळखलेला नव्हता. पण कर्म घडायला तेव्हा सुरुवात झाली होती. आणि मग आल्यानंतर जेव्हा वडिलांकडे त्यांनी गोविंदपंतांना सांगितलं की मला थोडंसं फिरू दे, मला तीर्थयात्रा करू दे, मला अजून ज्ञान प्राप्त करू दे, त्या ज्ञान प्राप्ती करण्यासाठी मला थोडंसं वेस ओलांडणं गरजेचं आहे. आणि मग त्या आपे गावातनं ते बाहेर पडले. आणि मग जेव्हा फिरत फिरत अलंकापुरी म्हणजे आजच्या आळंदीला आले तेव्हा इंद्रायणी काठी रुचा म्हणताना सिद्धोपंतांनी त्यांना पाहिलं. सिद्धोपंत म्हणजे ज्ञानेश्वरांचे आजोबा, आईचे वडील. आणि त्यांना लक्षात आलं की इतका तेजस्वी मुलगा आपल्या मुलीसाठी योग्य आहे. आणि त्यांना घेऊन घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर उमाबाई त्यांची बायको त्यांना सांगितलं की अतिशय तेजस्वी मुलगा आहे, आपल्या रुक्मिणीसाठी उत्तम आहे असं मला वाटतं. आणि विठ्ठलपंतांच्या मनामध्ये तेवढं आलं की माझी 2 दिवस खायची प्यायची व्यवस्था होते तर आणि घर पण चांगलं दिसतं आहे, तर राहायला आणि उतरायला काही हरकत नाही, म्हणून ते सिद्धोपंतांकडे राहिले. आणि मग भगवंतानी, विठोबारायांनी, पांडुरंगानी सिद्धोपंतांना सांगितलं, हा जो मुलगा आहे हाच तुझा जावई आहे, त्याला जाऊन तू सांग तू माझ्या मुलीशी लग्न कर. आणि मग दुसऱ्या दिवशी सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना जेव्हा सांगितलं की असं असं मला पांडुरंगानी स्वप्नात येऊन सांगितलं, तेव्हा विठ्ठलपंतांनी त्याला नकार दिला. ते म्हणले, पांडुरंगाने तुम्हाला का सांगितलं? मला सांगायला पाहिजे होतं. लग्न मला करायचं आहे, मी कशावर ना, तुम्ही मुलीचे वडील आहात. आपली मुलगी एका माझ्यासारख्या उत्तम युवकाच्या गळ्यामध्ये बांधाचा तुमचा योजना दिसते, ही भाषा तेव्हा विठ्ठलपंतांनी गोविंदपंतांबरोबर केली की तुमचा विठ्ठल पांडुरंग खरा असेल तर तो मलाही सांगेल. आणि मग त्या रात्री पांडुरंगाने विठ्ठलपंतांच्या मनात जाऊन सांगितलं, ह्या घरातल्या मुलीशी तू लग्न कर, तुझं जीवन सफल होईल.
आणि मग दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांनी गोविंदपंतांना सांगितलं, माझी लग्नाची तयारी आहे. आता ही तयारी चालू असताना रुक्मिणी काय करत होती, तर फुलांची माळा करून आपल्या माडीवर असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला घालत होती आणि रोज त्याची साधना करायची. मग जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, मला आता ज्या कारणासाठी बाहेर पडलो होतो, क्षणिक मोह, क्षणिक आनंद, क्षणिक सर्व गोष्टी घडल्या. आणि मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझं ज्या उद्देशाने मी घराबाहेर पडलो होतो तो उद्देश तर काही इथं साध्य होत नाहीये, आपण इथं थांबता कामा नये, आपण पुढं जायला पाहिजे. आणि मग रुक्मिणीची परवानगी घेऊन ते म्हणले की मी पुढं तीर्थयात्रा करून येतो, आणि बाहेर पडले आणि काशीला आले. आणि मग रामानंदांच्या आश्रमात जेव्हा गेले तेव्हा त्यांनी विचारलं की, कारण त्या आश्रमात एकही विवाहित नव्हता, सगळे ब्रह्मचारी होते. आणि मग त्यांना विचारलं की मी इथं आलो तर चालेल का, कारण उच्च शिक्षण, विठ्ठलपंतांची भाषा, उच्चार इतकं उत्तम होते की रामानंदांनी ओळखलं की हा साधासुद्धा नाही, आणि त्यांनी त्याला शिष्यत्व बहाल केलं ह्या गोष्टींवरती की तो ब्रह्मचारी आहे. आणि मग नंतर त्यांच्याकडं आश्रमाची जबाबदारी देऊन जेव्हा रामानंद स्वतः तीर्थयात्रेला बाहेर पडले आणि अलंकापुरीला आले तेव्हा एक युवती सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालत असलेली त्यांना दिसली, आणि तिच्या मैत्रिणी त्या रामानंदांकडं तिला नमस्कार करायला घेऊन आले. आणि जेव्हा नमस्कार केला तेव्हा त्यांनी तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आणि ते जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा रुक्मिणी गालात हसली. ते रामानंदांनी ओळखलं आणि म्हटली, का ग तू अशी हसलीस का बाळा? आणि मग तेव्हा तिने सांगितलं की ज्याचा पतीच सोडून गेलेला आहे ती सौभाग्यवती कशी, आणि तिला मुलंच कशी होती. आणि मग रामानंदानं सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही, तुझा नवरा मी शोधून देईल, वर्णन कर. आणि जसं वर्णन करत गेलं तसं त्यांना कळलं की ज्याचं वर्णन करते तो माझ्याच आश्रमात आहे. तात्काळ तिथं तीर्थयात्रा सोडली, स्वतःच्या आश्रमात आले आणि विठ्ठलपंतांची वस्त्र हाताने टाराटर फाडली. त्याची चूक त्याला समजावून सांगितली. कारण इथं एक गोष्ट अजून एक मध्ये राहिली, ती म्हणजे विठ्ठलानी रामानंदांना सांगितलं जाऊन स्वप्नात की ह्याला तू जर थांबवलंस तर जगताचा ज्ञान देणारा ज्ञानदेवाचा जन्म व्हायचा नाही, ह्याला ताबडतोब इथनं बाहेर काढ, ताबडतोब त्याच्या बायकोकडे पाठव. आणि मग रामानंदांना तो आनंद झाला. विठ्ठलपंतांना मिठी मारून त्याला निरोप देऊन परत अलंकापुरीला, आळंदीला पाठवलं आणि पुढं संसार केला. पण समाजामध्ये असं झालं होतं की यांनी संन्यास स्वीकारला होता, आणि आता संन्यास स्वीकारलेला माणूस परत आपल्या बायकोकडे सांसारिक झाला, आणि त्याची झळ मुलं जरी झाली तरी त्याची ओळख संन्यासाची मुलं अशीच राहिली. मग नंतर मुंज त्यांची झाली नाही. मग त्याच्यासाठी देहांत प्रायश्चित्य घ्यायचं असं ठरलं. ते विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणींनी नंतर पतीच्या मागं घेतलं. पण एक फक्त जर संन्यास घेतला नसता तर ह्या गोष्टी घडल्या नसता. विठ्ठलपंत पण राहिले असते आणि रुक्मिणी पण राहिली असती. पण भगवंताची ती लीला आहे की आपण जेव्हा जीवनात चूक असो, मग ते स्वतः परमात्म्याचे, परमेश्वराचे वडील का असेना, शिक्षा ही तुम्हाला भोगायलाच लागते. ज्या गोष्टीचं खोटं बोलून तुम्ही, एखादी गोष्ट चांगल्यासाठी तुम्ही खोटं बोललात तर ती तुम्हाला त्याचं पातक लागत नाही. पण जाणीवपूर्वक जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट खोटं बोलता त्याचं पातक तुम्हाला किंवा त्याचे भोग भोगतल्याशिवाय तुमची ह्या जीवनातनं सुटका होत नाही. मग तसं विठ्ठलपंतांचं झालं. जरी ते महादेवाचे, विष्णूचे, ब्रह्माचे, आदिशक्तीचे आईवडील होते तरी त्यांना देहांत प्रायश्चित्त केवळ एका चुकीमुळे
विठ्ठलपंतांच्या की मी संन्यासी आहे हे त्याच्या गुरुला सांगणं हे महागात पडलं. म्हणून संन्यासी हा शब्द जो आहे, आणि मग नंतर जी ज्ञानेश्वरी घडत गेली, ही ज्ञानेश्वरी घडत असतानाच हा भगवंताचं नियोजन होतं की अशा प्रकारे समाजाला ज्ञान देताना, किंवा आपण म्हणतो की किती वाईट घडलं या तिन्ही चारी बाळांच्या नशिबात, हा एका दृष्टिकोनातनं भावनात्मक आपण विचार करत असतो, पण भगवंताचा न्याय हा आपण कधी अभ्यासत नाही की तो अभ्यासाला पाहिजे. की स्वतः परमात्मा त्यातनं सुटले नाहीत, परमात्म्याचे आई वडील सुटले नाहीत, तर आपण सर्वसाधारण जीव आहोत, सर्वसाधारण माणसं आहोत. आपण जीवन जगताना कसं जगलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण परमात्मा जिथं सुटला नाही तिथं आपली किंमत काय. आणि मग ह्या एकाच गोष्टीचा नंतर बघा, एखादी घटना जीवनात घडते, एखादा मुलगा बेभान वागत असतो, पण जेव्हा आई वडिलांचं निधन होतं तेव्हा त्याला कळतं आता मला विचारणारं कोण नाही, तेव्हा तो सुधारतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा पुढची घटना ही बदललेली असते. जर तेव्हा विठ्ठलपंत असते तर निवृत्तीनाथांना, जसं गहनीनाथांचा किती संबंध आहे याच्यामध्ये, की ज्ञानेश्वरीमध्ये ते होते की ज्ञानेश्वरांचा जीवन म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जन्मापासून गहनीनाथ होते, ते निवृत्तीनाथांना दिलेलं महाज्ञान. भगवद्गीता आपण म्हणतो की ज्ञानेश्वरी दिली, पण ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांनी जे ज्ञान ज्ञानेश्वरांना दिलं ना, त्याच्यामध्येच काहीसा बदल करून ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. म्हणजे नाथांचा ह्याच्यामध्ये किती मोठा भाग आहे, सहभाग आहे. मग जेव्हा ह्या घटना घडल्या, जर आई वडील असते तर कदाचित तेव्हा ज्ञानेश्वरांचं ज्ञान किंवा निवृत्तीनाथांनी त्यावेळी ज्ञानदेवांना केलेला उपदेश केला नसता. कारण आई वडील असताना वडील अधिकार आणि वागणं तेव्हा समाजात नव्हतं आणि ते झालं नसतं. पण जसं आपण आपल्या नशिबात लिहिलेलं असतं, भगवंतानी जो आपला जीवन किंवा जीव जेव्हा जन्माला येतो हे जेव्हा लिहून ठेवलेलं असतं की हा कशा प्रकारे जीवन जगणार आहे, त्या अनुषंगानेच मनुष्य जीवन जगत असतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे की वडिलांकडनं घेतलेलं उत्तम ज्ञान, उत्तम ऋचा, ऋग्वेदाचा उत्तम अभ्यास, पण जीवनाचं ज्ञान निवृत्तीनाथांकडनं घेतलं, जे क्षणभरामध्ये गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं. शक्तिपात तिथं ऐकवत बसले ते, शक्तिपातानी ज्ञान दिलं, जे निवृत्तीने ज्ञानाला दिलं आणि ज्ञानाने समाजापुढं मांडलं, त्याच्यामध्ये बदल करून. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये काही श्लोकांमध्ये बदल आहे, फरक आहे. माऊलींनी अजून सोपं करून सांगितलं, संन्यासयोग अजून सोपा करून सांगितला. सुंदर काय ते टिकूनच राहतं. ज्ञानेश्वरांनी कर्मसन्यास योग सांगताना कमळाचं उदाहरण दिलं की चिखलात आहे, त्याच्या पानांवरती पाण्याचा दव पडतो पण त्याच्यात टिकत नाही, तो निघून जातो आणि ते पान शेवटी वाळतं, कमळाचं पान, पण फूल ताजं राहतं. म्हणजे हा एक मनुष्य जीवनाचा एक असा भाग आहे की तुमच्या जीवनात भोग हे त्या पानासारखे, तुम्ही दलदलीत ज्या विचारांच्या दलदलीत मनुष्य अडकतो, तेव्हा तुमची जर सद्बुद्धी, उत्तम बुद्धी जर शाबूत असेल, त्या कमळासारखी असेल, तर तुम्ही त्याच्यातनं तरून जाता. हे इथं माऊलींनी त्याच्यात सांगितलं. आणि इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की संन्यासयोग म्हणजे जीवनातली कृती पूर्ण करून जो मोकळा होतो तो संन्यासी. म्हणून तुला कर्म करणं भाग आहे. तू असं संन्यासी होऊच शकत नाहीस, त्याला संन्यासी म्हणताच येणार नाही. तू जे आत्ता तुला युद्धासाठी जे कर्म करायचं आहे, ज्याच्यासाठी तू तयार होऊन इथं आलेला आहेस, हे जर तू केलं नाहीस, हा तुझ्या जीवनाचा एक भाग आहे,
आणि तुला जर संन्यासी व्हायचं असेल तर तुला हे कर्म करणं हे भागच आहे. आणि ते जर तू केलं नाहीस तर तू संन्यास योग तुला प्राप्त होणार नाही. म्हणून तू फक्त असं समजू नकोस की मी अरण्यात गेलो, भिक्षा मागितली, भगवी वस्त्र घातली म्हणजे संन्यासी झालो, तर तसं नाही आहे. प्रत्येक मनुष्याने प्रत्येक जीवन जगताना त्याच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी हे उत्तम प्रकारे ते त्याचं कर्तव्य हे निभावणं गरजेचं असतं. आणि ते जे निभावलं जातं आणि मग जो उत्तरार्ध येतो त्याला संन्यास म्हटलेला आहे. जी कृती बाल्य अवस्थेत असते तीच वृद्ध अवस्थेत असते, हे आपण आत्ताही बघतो. लहानपणी शिवशी काही कळत नाही आणि आज वृद्धत्वाची अशी अवस्था होते की तिथेही शिवशी कळत नाही. तेव्हा आई वडील करायला होते, आता बाहेरची माणसं करतात, नर्स ठेवायला लागते. म्हणून भगवंतांनी सांगितलंय की ज्या अवस्थेतनं उत्पत्ती झालेली आहे त्याच अवस्थेमध्ये लय असतो, बाकी मध्ये जो असतो हे सर्व कृत्रिम आहे. याचा मनुष्य जीवनाशी कर्माशी कुठलाही संबंध नाही. मी जसं ठरवतोय, मी जसं घडवतोय त्याप्रमाणेच जीवन मनुष्य जगतो आणि त्याच अनुषंगाने मनुष्याला जीवन जगायलाच लागतं. आणि अर्जुना तू हे लक्षात ठेव, तुझ्यातले चांगले गुण जर बाहेर पाडायचे असतील, समाजापर्यंत कळायचे असतील, धर्माची ती स्थापना व्हायची असेल तर तुला हातात शस्त्र उचलण्याशिवाय पर्याय नाही. कारण तू अर्जुन आहेस आणि तू स्थितप्रज्ञ आहेस, तू लढवय्या आहेस, तू पराक्रमी आहेस. हे तेव्हाच सिद्ध होऊ शकतं जेव्हा तू समोरच्याशी युद्ध करशील तेव्हा. म्हणजे मनुष्याला जीवनामध्ये जीवन जगताना विरुद्ध अवस्था किंवा विरुद्ध परिस्थिती जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होते तेव्हाच मनुष्याची खरी ओळख होते. हे जीवनाचं, रोजच्या जीवनाचं आपलं सार आहे की मनुष्य विरुद्ध अवस्थेसाठी लढत असतो. आपण नित्य जीवनात नोकरी करतो, पैसा कमवतो, पण एक वेळ असं वाटतं की नको ती नोकरी, आता बाद झालं, खूप कमवलं. किंवा पैसा कमवतो मनुष्य, पण एक दिवस असं वाटतं की नको, खूप पैसा झाला. आणि मग ज्याला वाटत नाही आणि त्याच्यातच वाद जातो, मग तिथंच लोभ उत्पन्न होतो आणि मग त्याच्यात ऱ्हास होतो. पण जी गोष्ट उत्पन्न होते ती विरुद्ध असेल तरच तुम्ही तुमचं कर्म उत्तम करू शकता. कारण नुसताच जिथं आभास निर्माण होतो ती कृती ही पूर्णत्वाला जात नाही पार्था. तू पराक्रमी आहेस, अंगामध्ये चिलखत घातलेला आहेस, तुझ्या भात्यामध्ये शस्त्र अस्त्र याचं सर्व साधन आहेतच, पण त्याचा उपयोग काय जर त्याचा तू वापरच केला नाहीस. आणि ते वापर करणं हेच तुझं कर्म आहे. आणि ते वापर केल्यानंतर तुझं जे जीवन आहे हे संन्यासी जीवनच आहे. म्हणून संन्यास हा जो भाग आहे हा तू पार्था नीट समजून घे. तू जो समजतोयस तो संन्यास नाही. कर्माला धरून, विज्ञानाला धरून कर्म जोडून येतं, ज्ञानाला धरून कर्म जोडून येतं. इथं समेट झाला आणि युद्ध थांबलं तर त्याच्यामध्ये तुझं गौरवास्पद करण्यासारखं काहीही नाही, कारण तू कर्म केलंच नाहीस. आणि तू पळून गेलास तरी तू कर्माच्या भोगाला प्राप्त ठरत आहेस, हे तू लक्षात घे. मग संन्यास कशात न घ्यायचा? पळून जाण्यात घ्यायचा. म्हणजे पळून गेलं ही सुद्धा अवस्था संन्यासाचीच आहे. कारण मनुष्य जीवन जगताना ज्याला जगात काही काम कर्म करायलाच नको, आपण म्हणतो आत्ता की काही नको, मला कशाचंच काही वाटत नाही, मी नर्मदा काठी जाऊन राहतो, गंगेकाठी जाऊन राहतो, अमुक ठिकाणी जाऊन राहतो, आश्रमात जाऊन राहतो. याचा अर्थ असा की कर्माला टाळायचा तुम्ही प्रयत्न करताय. तुमचं जीवन जगताना मनुष्याला जो व्यक्ती सांसारिक असतो, अर्जुना तू सांसारिक आहेस, आणि सांसारिक असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या बाबतीत विचार करून चालत नाही, कारण ते उत्तम कर्म होत नाही.
मग कर्मामध्ये जसं उत्तम कर्म सांगितलं तसं विकर्म पण सांगितलेलं आहे. मग प्रत्येक गोष्ट ही मनुष्य जीवन जगताना उत्तम कर्म करताना ते व्यवस्थित होईल की नाही एवढाच विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि तू तर धर्माच्या मार्गावरतीच चाललेला आहेस, तुला ज्ञानाचं उपलब्धता झालेली आहे आणि त्यातनंच तू कर्मानी आता संन्यास म्हणजे काय हा प्रश्न मला विचारतोयस. त्यामुळं जो व्यक्ती परिस्थितीची सामावून घेत नाही, त्याला सामोरं जात नाही, तो संन्यासी होऊ शकत नाही. आणि भगवं वस्त्र घातलेला संन्यासी नाही हे भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की तुमच्या आयुष्याची कर्म, तुम्हाला जे जीवन जगायचं ते पूर्णत्व, तुमची जी काही जबाबदाऱ्या आहेत ह्या तुम्ही जेव्हा पूर्ण कराल तेव्हाच तुम्ही संन्यास या स्थितीला न बोलता न मागता सामोरं जाल किंवा ती संन्यासी स्थिती प्राप्त कराल. संन्यास म्हणजे मोकळं होणं. मग एखाद्या गोष्टीमध्ये आपण अडकून बसलो तर त्याच्यामधनं वासना उत्पन्न होते. अर्थ आहे मी तुला आधीच सांगितलंय की षड रिपू हे लपून बसलेले असतात आणि वाटच बघत असतात की कधी आम्हाला घाव घालता येतो. मग तू जर संन्यास स्वीकारायचा प्रयत्न केलास की जो चुकीचा मार्ग आहे, कारण तू जो विचार करतोय तो संन्यास नाही तर फक्त कर्म टाळायची कृती आहे, ती जे तू करायचा प्रयत्न केलास तरी तू संन्यासी होऊ शकणार नाहीस. त्यामुळे तू कर्म कर. इथं अजून एक गोष्ट सांगतो की भगवंता आणि अर्जुनाचा संवाद करताना अर्जुन भगवंताला म्हणजे श्रीकृष्णाला विचारतोय, म्हणजे तू सगळं नियोजन करूनच आलेला आहेस आणि फक्त मला मध्ये कारण म्हणून तू माझा वापर करत आहेस. असा अर्जुन भगवंताला एक त्याच्यात प्रश्न विचारतो की तू माझा फक्त कारण म्हणून वापर करतोयस, बाकी काही नाही. तुला जे मनाला वाटतंय तसंच तू करून घेतोयस. माझी मनाची युद्ध करायची तयारी नाही, समोरचे कदाचित तू मला आता त्यांच्याशी बोलून पण देत नाही आहेस, माझ्याच सर्व नातेवाईकांविरुद्ध तू उभा केला आहेस आणि मला हे सर्व तत्वज्ञान सांगितलंस. कर्म संन्यास योगापर्यंत येऊन अर्जुन हे वाक्य बोलतोय की सर्व माहिती झालेलं आहे, तरी इथं येऊन बोलतोय की मला अजून त्याच्यात मध्ये कळत नाहीये. तू सांगतोय तिथपर्यंत ठीक आहे की एखादी गोष्ट करायची आणि मग ती केल्यानंतर जेव्हा ती पूर्णत्वाकडे जाते तेव्हा तू त्यातनं जी मोकळी अवस्था होते, ती कृतीतनं जी अवस्था मोकळी होते त्याला संन्यास म्हणतात. म्हणजे संन्यास याचा अर्थ मधुसूदना हा का की जीवनाचा शेवट जिथं होतो त्याला संन्यास म्हणायचं की त्याच्यानंतर काहीच नाही. मग इथं भगवंत अर्जुनाला म्हणतात की नाही, मनाची ती अवस्था की त्या अवस्थेमध्ये मनुष्याला आपल्या विचारांवरती कृतीवरती अंमल ठेवता येतो, त्याला संन्यास अवस्था पण म्हटलेलं आहे. एखादी गोष्ट चुकीची आहे आणि ही चुकीची गोष्ट घडत असताना आपल्याला कळतंय पण आपण करतोय, तर ते चुकीचं कर्म होतं. पण तिथं जर तुम्ही थांबलात तर त्या कर्मातनं तुम्ही मोकळं होता आणि ती संन्यास अवस्था म्हणजे मोकळी व्हायची अवस्था आहे. आणि ह्या सृष्टीचा निर्माता, या सृष्टीचा करता करविता हा मीच आहे याची तुला अजून खात्री पटत नाही, म्हणून सांगतो तू माझ्यातच सामील हो. म्हणजे तुला हा मनात प्रश्न यायची काही चिंताच नाही किंवा गरजच नाही. मग कशा प्रकारे, म्हणजे एक उदाहरण तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये समजावून सांगतो की परमेश्वर कसा करता करावित आहे. जसं युद्धाला भगवंताला धर्माची स्थापना करताना अर्जुन हे हत्यार होतं, तसं मनुष्य जीवन जगताना भगवंत कोणाला आपलं समोर उभं करेल हे सांगता येत नाही. एक गोष्ट सांगतो छोटी, की एक व्यक्ती आपलं कामकाज संपून घरी येते आणि घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं त्याची बायको मुलगा तिच्या सासरी गेलेले असतात. नवरा एकटाच घरी दमून आलेला असतो आणि थोडंसं डोकं दुखायला लागतं त्याचं, आणि म्हणतो डोकं दुखतंय, घरात बघतो कुठं औषधाची गोळी आहे का, तर काही नाही.
पण तो ठीक आहे, चौकातनं मेडिकल दुकान आहे तर आपण घेऊन यावी म्हणून बाहेर पडतो. पण पाऊस असतो त्यामुळे म्हणतो गाडी घेऊन जायला नको, कुठं रिक्षा मिळाली तर बघू म्हणून सोसायटीच्या दारामध्ये येऊन उभा राहतो. आणि उभा राहिल्यानंतर 1-2 मिनिटांनी त्याला एक थोडा वेळ त्याला रिक्षा काही मिळत नाही. भगवंताची प्रार्थना करतो, किती माझे भोग बघतोय, दिवसभर काम करून आलो आहे, घरात खायला प्यायलाही काही नाही आहे, आणि आता साधी गोळी आणायचं म्हटलं तर पैसे द्यायला तयार आहे पण कोणी आलं नाही. असं म्हणतात एक रिक्षा तिथं येते. रिक्षावाल्याला म्हणतो की इथं मेडिकल स्टोअरमध्ये जायचं आहे. म्हणतो चला बसा साहेब. कारण अंतर तेवढं नसतं, म्हणजे येईल की नाही हा मोठा प्रश्न असतो, पण तरी तो स्वीकारतो, त्या रिक्षात जाऊन बसतो. रिक्षा चालू होते आणि या माणसाचं लक्षात येतं की रिक्षावाला काहीतरी मनामध्ये विचार करतोय. तर म्हणतो, रिक्षा काका काय झालं, काय विचार करताय? तो म्हणतो काही नाही, जरा सकाळपासून अंग खूप ठणकत आहे, ताप आल्यासारखं वाटतं आहे, पण पाऊस पण आहे आणि अजून कुठल्याही प्रकारची भवनी झाली नाही, त्यामुळं काही औषध गेलो नाही, कारण माझ्या घरच्यांना जेव्हा खायला घालण्यासाठी मला कमाई करणं गरजेचं आहे. म्हटलं ठीक आहे नंतर, म्हणून गेलो नाही. हा माणूस ऐकतो, मेडिकलमध्ये जातो, स्वतःसाठी औषध घेतो आणि त्या मेडिकलवाल्याला सांगतो की अमुक त्यांना असा असा त्रास होतो आहे, तर त्यांच्यासाठी औषधं द्या. त्यांच्यासाठी पण तो औषधं घेतो, रिक्षात येऊन बसतो. ह्याच्याही घरी बायको पोरं नसतात, सासरी गेलेले असतात. तो रिक्षावाल्याला म्हणतो असं कर, पुढं हॉटेलमध्ये घे. हॉटेलमध्ये जातो, तिथं बघतो की मेनू कार्डमध्ये काय घ्यायचं याच्यामध्ये, आणि तो म्हणतो की असं कर, छोले भटुरे दे. ऑर्डर देतो, 1 प्लेट छोले भटुरे दे. पण नंतर मनामध्ये येतं की ह्याच्या घरात कोणी आहे की नाही माहीत नाही. माणुसकी जागृत होते. त्याला म्हणतो 2 प्लेट कर, दोन्ही वेगवेगळे मान. 2 प्लेट छोले भटुरे होते. दोन्ही घेतो, परत रिक्षात येऊन बसतो आणि रिक्षा जेव्हा तिथं थांबते त्याच्या इथं सोडते. रिक्षाचे 100 रुपये देतोच, शिवाय त्याला सांगतो की हा औषधांचा डोस सकाळ संध्याकाळ घे, याच्यामध्ये औषधं आहेत, तू बरा होशील. आणि नुसती औषधं घेऊ नको, हे छोले भटुरे घे, म्हणजे खाऊन घे, म्हणजे तुला पित्ताचा त्रास व्हायचा नाही. रिक्षावाला रडायला लागतो, डोळ्यातनं पाणी येतं. तो म्हणतो आता काय झालं, आता जर तुला म्हणजे तुला बरं नव्हतं, तुला औषध दिलं आणि खायलाही दिलं, तुला काही अजून पैसे हवेत का? तो म्हणतो नाही. म्हटलं साहेब सकाळीच असं झालं की परमेश्वराला म्हटलं किती माझी परीक्षा बघतोयस, गिऱ्हाईक नाही पावसामुळं, औषधाला पैसे नाही कारण घरामध्ये माणसं आहेत, तर त्यांचा खर्च महत्त्वाचा, माझा खर्च महत्त्वाचा नाही, म्हणून औषध घेतलं नाही, ते तुम्ही दिलं. आणि आजच सकाळी मनामध्ये इच्छा झाली की कधीतरी परमेश्वराने आपल्याला छोले भटुरे खायचे आपल्या नशिबात आणावं, आणि आज तुम्ही छोले भटुरे दिले. म्हणजे भगवंताची ज्याच्यावरती मी दोष देत होतो की त्याला नावं ठेवत होतो, त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. हा माणूसही म्हणतो की वास्तविक हॉटेलमध्ये गेला असताना मी दुसरी डिश घेणार होतो, कारण छोले भटुरे मला काही आवडत नाहीत, पण माहीत नाही वाचता वाचता छोले भटुरेवरती येऊनच माझी नजर थांबली आणि तेच आज खावे असं माझ्या मनात आलं. उदाहरण अतिशय सिंपल आहे की ज्याच्यामध्ये वास्तविक म्हणाल तरी काही नाही, पण भगवंतानी त्या रिक्षावाल्यासाठी ह्या माणसाला कसं पाठवलं आणि स्वतःची त्या रिक्षावाल्याची सर्व इच्छा पूर्ण करून घेतली. हे सांगायचं कारण असं की परमात्मा भगवंत आपल्या भोवताली अशी माणसं पाठवतो असतातच, ही त्यांनी पेरलेली असतात, ती आपल्याला त्या वेळेला मदतीला उपयोगी पडतात किंवा मदतीला येतातच. आणि म्हणून भगवंतांनी जेव्हा इथं अर्जुनाला सांगितलं की सगळं असेल तरी करता करविता आणि निमित्त फक्त तू आहेस, पण करता करविता हमी आहे, त्यामुळे पार्था मी सांगतोय ते तू ऐक.
आणि तू लढ. कारण संन्यास व्हायच्या पाठीमागं लागणं म्हणजे एका राजाला शोभा न देणारी गोष्ट आहे. आणि अर्जुनाला तिथं पुढचा प्रश्न पडतो की भगवंता ठीक आहे, तू मला इथपर्यंत सांगायचा प्रयत्न करतोयस की संन्यास म्हणजे अमुक अमुक गोष्ट आहे. मग ह्या जीवनामध्ये जीवन जगताना मनुष्याचं जेव्हा जगणं पूर्ण होतं तेव्हा तुझ्या म्हणण्याप्रमाणे, मी बोलत नाही मधुसूदना, तूच म्हणतोयस, तूच सांगतोयस की एखादं कर्म करताना मनुष्याचं कर्म पूर्ण झालं की तो संन्यासी झाला, तो संन्यास पर्यंत पोचला, असं तुझं म्हणणं आहे मधुसूदना. नक्की आहे ना? श्रीकृष्ण त्याला होकार देतो आणि थोडंसं स्मित हास्य करतो, कारण कृष्णाला माहिती असतं की हा पुढं काय विचारणार आहे. पण अज्ञानी असणं आणि अज्ञानी दाखवणं हाच खेळ तिथं मांडलेला होता त्या कुरुक्षेत्रावर. आणि मग तो त्याला विचारतो, बोलतो ठीक आहे, पण मग मला सांग, जर मी ह्या जन्मामध्ये आत्ता तू म्हणलास तसं जर युद्ध केलं आणि या युद्ध केल्यानंतर समजा मी जिंकलो, म्हणजे कर्म करून तू म्हणतोस तशी जर धर्मस्थापना होत असेल, तशी करून झालं, तर मी संन्यासी होतो का? मग माझा जो पुढचा जन्म येईल त्या पुढच्या जन्मामध्ये ह्या जन्मातलं काहीच येणार नाही का? मग जर संन्यास जर झाला, आम्ही सगळ्यातनं मुक्त झालो, तर याचा अर्थ मधुसूदना असा होतो की पुढच्या जन्मी माझा जन्म हा एक नवीन देह म्हणून उत्पन्न होईल. म्हणजे मला कुठला भोग राहिलाच नाही. मग असं प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे की तो त्याची जीवनातली कर्तव्य पूर्ण करून जेव्हा त्याचं जीवन संपतं नैसर्गिकरित्या, याचा अर्थ तेव्हा तो संन्यास मार्गाला जाऊन ते संपलेलं असतं. पण पुढचे भोग त्याच्या नशिबात कसे येतात हे तरी सांग तू. जर तुझं म्हणणं असं आहे की मनुष्य जीवन जगताना मनुष्याला भोग भोगायलाच लागतात, ते भोगल्याशिवाय त्याला ह्या जीवनातनं सुटका नाही, मग मधुसूदना तू मला सांग, मग पुढच्या जन्मामध्ये मी ह्या जन्मातले भोग किंवा मागच्या जन्मातले भोग घेऊन मी या जन्मी भोगायला आलोय, हे गणित काय मला कळत नाहीये. हे तरी मला उकल करून सांग की पूर्वकर्मदोष म्हणजे काय आणि पुढच्या जन्मी माझ्या नशिबामध्ये किंवा प्रत्येक जीवाच्या नशिबामध्ये कशा प्रकारे दोष उत्पन्न होतात आणि मग त्याचा संन्यास या शब्दाशी कसा तू ताळमेळ घालू शकतोस, हे तरी सांग. भगवंताला अर्जुनाचा प्रश्न इथं कळतो की पूर्वकर्म, मनुष्याचा पूर्वजन्मामधलं कर्म, आपण जसं म्हणतो की पूर्वदोष आहे, पूर्वकर्मातल्या दोष आपण ह्या जन्मात भोगतो आहे, पण त्याचा कुठला ताळमेळ आहे का, त्याचं काही गणित आहे का, हे कळायला पाहिजे की मी पूर्वजन्मातल्या कुठल्या भोगाचा भोग आत्ता या जन्मात भोगतोय. आत्ता समाजामध्ये स्थिती बरीच असते अशी, सर्व उत्तम असतं पण काही ना काही कारणाने दोष हे असतात आणि मग सांगून मोकळं होतं की पूर्वकर्माचा दोष. पण तो कसा ओळखायचा हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की पूर्वकर्माचा असलेला दोष, सद्य कर्माचा असलेला दोष, याच्यावरनं आत्मा देहाशी कसं वागतो, परत बोलतो, पूर्वकर्माचा दोष, सद्य कर्माचा दोष, ह्याच्या अनुषंगाने आत्मा हा देहाशी कसा वागतो, कारण क्लेश हा आत्म्याला होतो पण भोग हे देहाला होतात. आत्मक्लेश होतो, आत्मानंद होतो. मग भगवंता तुझं नाम घेतल्यानंतर मला ज्या आत्म्याला आत्मानंद होतो, मग शरीराचं काय? आणि मग तिथं भगवंत सांगतात, अर्जुना, जड देहामध्ये जो आत्मा स्थित असतो तो फक्त ऊर्जा देत असतो आणि ते तृप्तीची ऊर्जा किंवा तृप्तीची गती ही त्या जड देहामार्फत तो प्रदर्शित करत असतो. पण इथं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की असं वरच्यावर उत्तर देऊन तो सांगू नकोस. आत्मा आणि देह हे एकमेकांशी कसे एकरूप आहेत हे जर तुम्हाला सांगितलंस तर मला संन्यास योग कळेल.
कारण जर आत्मा जर शरीर सोडून गेला तर देहाचा काहीही उपयोग नाही, याचा अर्थ या जड देहाला काही किंमतच नाही का? आणि जर आत्मा या देहातनं कधी मोकळा करायचा हे जर तूच ठरवलेलं असशील तर माझ्यासारख्या पामराचा त्याला उपयोग तो काय? आम्ही कुठल्या अनुषंगाने जीवन जगावं? सर्व जर करता करविता तूच म्हणतो आहेस, मग आम्ही जीवन हे जगावंच कशासाठी? मग आम्हाला संन्यास योग पण नको आणि कर्मयोग पण नको. जर तुला तुझ्या मनाप्रमाणे आम्हाला वागवून घ्यायचं असेल आणि त्याप्रमाणे जीवन जर आम्ही जगणार असो तर आमचा आत्मानंद आलाच कुठं? मला त्याच्यामध्ये माझ्या स्वतःचा आनंद आणि दुःख दोन्ही दिसत नाहीत, कारण दोन्हीचा कारक तूच आहेस असं तूच तुझ्या मुखातनं म्हणतोयस. अर्जुनाचा प्रश्न भगवान श्रीकृष्णांना कळतो की याचा रोख काय. आणि मग भगवंत अर्जुनाला संन्यासातनं स्थूल देह आणि आत्मदेह, अंतर्देह आणि बाह्य देह ह्याचं वर्णन करून त्याच्या मनाची शंका कशी दूर करतात हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.